नमस्कार मित्रांनो. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी आजची ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता प्रश्न पडला आहे की नेमकी पगारवाढ किती होणार, फिटमेंट फॅक्टर किती लागू होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाखोंच्या एरियर्सची चर्चा खरी आहे का. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आणि ताज्या अपडेट्ससह सर्व माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 8वा वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. कारण 7व्या वेतन आयोगानंतर आता अनेक वर्षे झाली आहेत आणि महागाई, घरभाडे, शिक्षण खर्च, वैद्यकीय खर्च, जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कर्मचारी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे की 8व्या वेतन आयोगामध्ये मोठी वाढ दिली जावी. सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये एक मोठी चर्चा होत आहे की फिटमेंट फॅक्टर 3.83 लागू होऊ शकतो. जर हा फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून थेट 69,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. हे सध्या कर्मचारी संघटनांकडून मांडलेले प्रस्ताव आणि संभाव्य गणित आहे. आता प्रश्न पडतो की फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय. तर फिटमेंट फॅक्टर हा असा गुणक असतो ज्याच्या आधारे जुन्या बेसिक पगाराला नवीन पगारामध्ये रूपांतरित केलं जातं. 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्याच आधारावर अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ झाली होती. आता 8व्या वेतन आयोगासाठी 3.00, 3.25, 3.68 आणि 3.83 असे विविध पर्याय चर्चेत आहेत. जर 3.83 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सर्वात जास्त फायदा खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना होऊ शकतो. लेव्हल 1 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18,000वरून सुमारे 69,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे जवळपास 4 पट वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महागाईशी सामना करण्यास मोठी मदत होईल. फक्त पगारवाढच नाही तर एरियर्सची चर्चा देखील जोरात सुरू आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते जर आयोगाचा अहवाल उशिरा लागू झाला आणि तो मागील तारखेपासून लागू करण्यात आला तर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर थकबाकी मिळू शकते. काही अंदाजानुसार 18 ते 20 महिन्यांचे एरियर्स मिळू शकतात. अर्थात हे सर्व अंतिम निर्णयावर अवलंबून असेल. लेव्हल 1 कर्मचाऱ्यांना अंदाजे 10 लाख रुपयांपेक्षा जास्त एरियर्स मिळू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. लेव्हल 2 कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम आणखी वाढू शकते. लेव्हल 3, लेव्हल 4 आणि लेव्हल 5 कर्मचाऱ्यांसाठी तर ही रक्कम 12 लाखांपासून 16 लाखांपर्यंत जाऊ शकते, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र पुन्हा सांगतो, हे अधिकृत आकडे नाहीत. आता आपण लेव्हलनुसार संभाव्य पगारवाढ समजून घेऊया. लेव्हल 1 मध्ये सध्याचा पगार 18,000 आहे, लेव्हल 2 मध्ये 19,900, लेव्हल 3 मध्ये 21,700, लेव्हल 4 मध्ये 25,500 आणि लेव्हल 5 मध्ये 29,200. जर 3.83 फिटमेंट फॅक्टर मंजूर झाला तर या सर्व स्तरांवर मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये मोठी उत्सुकता आहे. पेन्शनर्ससाठी देखील ही बातमी तितकीच महत्त्वाची आहे. कारण वेतन आयोगाचा परिणाम केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांवर होत नाही तर निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनवरही होतो. बेसिक पेन्शनमध्ये वाढ, डीएमध्ये बदल आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामुळे लाखो पेन्शनर्स सुद्धा या आयोगाकडे आशेने पाहत आहेत. 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल मे 2027 पर्यंत येऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यानंतर सरकार यावर विचार करून मंजुरी देईल. काही सूत्रांच्या माहितीनुसार सरकार टप्प्याटप्प्याने निर्णय घेऊ शकते. म्हणजे आधी फिटमेंट फॅक्टर, नंतर भत्ते, नंतर एरियर्स असा क्रम असू शकतो. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये किमान वेतन 51,000 ते 69,000 करण्याची मागणी, फिटमेंट फॅक्टर 3.86 ते 3.83 ठेवण्याची मागणी, डीए 0वरून पुन्हा सुरू करण्याची मागणी, जुन्या पेन्शन योजनेवर पुनर्विचार आणि महागाईनुसार स्वयंचलित वेतन पुनरावलोकन अशा मागण्या आहेत. सरकारसमोर मात्र आर्थिक आव्हान देखील आहे. कारण जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पगारवाढ मंजूर झाली तर केंद्र सरकारवर लाखो कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळे सरकार कर्मचारी हित आणि आर्थिक शिस्त या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेईल.
मित्रांनो, सोशल मीडियावर अनेकदा काही बातम्या अतिशयोक्तीने सांगितल्या जातात. त्यामुळे आपण अधिकृत अधिसूचना, वित्त मंत्रालयाचे निवेदन आणि सरकारी आदेश येईपर्यंत संयम बाळगणे गरजेचे आहे. सध्या जे आकडे फिरत आहेत ते संभाव्य गणित आहे, अंतिम निर्णय नाही. जर फिटमेंट फॅक्टर 3.00 राहिला तर वाढ मर्यादित असेल. जर 3.68 झाला तर चांगली वाढ मिळेल. आणि जर 3.83 मंजूर झाला तर कर्मचारी वर्गासाठी ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील बैठकीकडे लागले आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डीए म्हणजेच महागाई भत्ता. सध्या डीए वाढत असतो आणि पुढे वेतन आयोग लागू झाल्यावर तो बेसिकमध्ये विलीन होण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन बेसिक अधिक मजबूत होतो. याचाही फायदा कर्मचाऱ्यांना भविष्यातील पेन्शन आणि इतर भत्त्यांमध्ये होतो. जर एरियर्स मिळाले तर अनेक कर्मचारी घरकर्ज फेडू शकतात, मुलांच्या शिक्षणासाठी उपयोग करू शकतात, गुंतवणूक करू शकतात किंवा भविष्यासाठी बचत करू शकतात. त्यामुळे एरियर्स ही केवळ थकबाकी नसून मोठी आर्थिक संधी असते. पुढील काही महिन्यात आयोगाच्या बैठका, कर्मचारी संघटनांच्या चर्चा, मंत्रालयांचे अहवाल आणि आर्थिक अभ्यास सुरू राहणार आहेत. जसे जसे अपडेट्स येतील तसे तसे चित्र स्पष्ट होईल. 8व्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टर 3.83 चर्चेत आहे. किमान वेतन 18,000वरून एकूण 70,000पर्यंत जाण्याची चर्चा आहे. 10 लाख ते 16 लाखांपर्यंत एरियर्सची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णय सरकारकडूनच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? फिटमेंट फॅक्टर किती असावा? 3.00, 3.68 की 3.83? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच ताज्या सरकारी कर्मचारी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.